श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम. दादा प्रेम त्याला म्हणायचं. आमचं काय प्रेम आहे का? ह्या व्हॅलेंटाईन डेला एक तर दुसऱ्या व्हॅलेंटाईन डेला दुसरीच असते. प्रेम आहे का? महिन्यात बदलतं प्रेम आमचं. प्रेम आहे. पोरांनो तुम्हाला सांगते, करा बिंदास्त करा. तुम्हाला सुद्धा सांगते पोरींनो, तुम्ही काय माझं ऐकणाऱ्यातले नाहीत. महाराज मी जर म्हणलं की नाही प्रेम करू नका, तुम्ही इथं बसून तिला मेसेज करणार शिवलीला पाटीलचं कीर्तन ऐकतोय बरं. तुम्ही काय गुणाचे नाही. कुठं तोंडाची हवा घाली होता. करा पोरींनो, तुम्ही सुद्धा करा, फक्त चॉईस बदला. यातला भंगार भंगारच्या प्रेमात पडू नका बरं काय. महाराज आमच्या पोरींना कर्तृत्ववान, निर्व्यसनी, स्वतःच्या पायावर उभा असणारा पोरगा आवडत नाही. तिला महाराज आवडतच नाही तसली लेकरं. भंगार आवडतात, भंगार. तसली ती बुलेटवर हिंडणारी, ती वरचं कोंबड्यासारखी लाल गेलेली, बायकाळ्यासारखं कानात घातलेलं, हातात. अरे तुम्हाला पोरगी व्हावं वाटतंय का? मग घाला साड्या आणि हिंडा की एकदा बरं का. कशा मोती केस वाढवायचं ते करायचं. बरं श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आला, जरा माणसासारखं राहा. इथल्या 2 गुंड्या उघड्या, हिकून हिकून रान हाणलेलं, ती कोंबडा वरचा लाल केलेला. अरे बापानं पोरगा झाला म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटले. त्याला काय माहिती मोठ्यापणी कोंबडा निघल फिर बोंबलत तसाच दादा. अरे तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, हे फालतू धंदे काय करताय? अरे मी सांगते सुंदर दिसाल, सगळ्यात पहिल्यांदा मिशी ठेवा. सगळंच रान हानीत जाऊ नका. आणि आता आपापली बघा, लोकाची बघू नका. माणसाला लोकाची बघायची लय घाण सवय महाराज. आपापलं बघा, स्वतःची हाय का जागेला इकडं तिकडं इकडं, तुझी तुझी बघ. मिशी ठेवत जा. येत नसन तर पाणी घाला, पण आली पाहिजे. रोज थोडं थोडं घाला महाराज, पण आली पाहिजे. अरे मिशी, मला तर सांगते बिना मिशीचा कारभारच आवडत नाही. आपल्याला डाऊटच येतो महाराज तसल्या जातीवर, पण ठेवीत जा. अशी मिशी असावी कणखर, कपाळाला गंध असावा, हिंदू धर्मात जन्माला आलाय, अंगाला शोभेला असे कपडे असावे, व्यवस्थित केस असावे, आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा, चारित्र्यात कर्तृत्व असावं, देशावर प्रेम असावं. तुमच्यासारखा देखणा तरुण नाही दादा, लय सुंदर दिसताल. तुमच्यासारखा देखणाच नाही. सुंदर दिसणं म्हणजे बाह्य अंगाने नाही, अंतर्ज्ञानाने सुद्धा असतं. तुम्हाला सांगता पोरींनो, चॉईस जरा बदला. आमच्या पोरींना धोत्रावाले, माळकरी, गायनाचार्य, पकवाजे असले आवडत नाही. यांची लग्न व्हाय ना महाराज. लय काही काही जणांचं झालं घेतलं महाराज, पण लय अवघड आहे. अहो जरा आळंदीला जाऊन बघा, किती धोत्राली येत, लग्नच नाही. कारण तिला आवडतच नाही. तिला टाईट जीन्सवाला लागतो, ज्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला फाडतं ना, जात थोडी इथं फाडतं, थोडं थोडं मागणं बी फाड, सर्क्युलेशन नीट होईल. दुसरं काय नाही महाराज, हवा खिळती राहील. काय स्टाईल ही. नीट सांगते पोरा हो, श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आलात. मला चूक त्यांची नाही. माता माऊल्या कूच पावन लागते. तुम्ही कधी शिकवलंच नाही लेकरांना. आमच्या बाया म्हणतात, ग्रहणात काही कापलं तर बाळाचं काहीतरी कापतं. ग्रहणात अंग खाजवलं तर बाळाच्या अंगाला काळा डाग पडतो. बरोबर आहे बाया? पाणीवाडीच्या बाया आहेत का गेलात? झोपी झोपी आहेत ना, बोलत जा. मला सांगा, ग्रहणात टीव्ही बघितल्यावर काहीच होत नाही का? बरोबर पिक्चर लागतंय तुमचा, फक्त त्याची बायको आल्यावर. बरं का, लय अवघडे महाराज. नवल वाटतं मला माता माऊल्यांचं. पहिल्या काय बाया होत्या दादा, जात्या रव्या असायचा, तोंडात गाणं असायचं, विठुरायाचं नाम असायचं. आमच्या बाया अहो तारण्या तर सोडा, म्हाताऱ्या डांगऱ्या डांगऱ्या त्या सुद्धा भिंगा भिंगाच्या चष्म्यातनं बघत्यात. तिच्या त्याची विरंगीला, अगं म्हातारा तिकडं गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही तुझं. राम राम कच्या वयात राणा करती आणि पुन्हा म्हणती लेकरे बिघडली. अगं तुझ्या हातात आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक आहे. बाई नीट तर घर नीट. अरे लेकरा चांगली भावी वाटतंय ना, अय बाया 2-3 गोष्टी करा. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबारा ज्ञानेश्वर माऊली येथील तुमच्या पोटाला. चांगली लेकरं जन्माला येथील दादा. घरात परमार्थ पाहिजे. परमार्थ नाही त्याचं एवढा बेकार परिणाम झाला. तुम्हाला परिणाम बघायचा का? पोरांनो ताडबासा रे,
इथले पोरं ताट बसा ताट. पोरांनो इकडे बघा, लुक ॲट हिअर, माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या पोरांनो. मी काय सांगते, मी काय सांगते, मोठ्यानं काय सांगते, तुम्ही काय ऐकताय? नशीब कीर्तन तरी म्हणली, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही बरं का, तेवढं माहित आहे. पोरांनो पटपट उत्तर द्या, पटपट. गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव किती गुणाचे आहेत महाराज बरं का. पोरांनो सैराट मधल्या हिरोचं नाव किती गुणाचे आहेत बघा. हिरोईनचं नाव जस काय ह्यांच्या आत्याची पोरगी, किती प्रेमानं सांगतात. पोरांनो पटपट उत्तर द्या. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली, आता कुणाचं नाव? आता ग माझी मा. पोरांनो जेव्हा भक्ती सतू माझ्याकडे, अय बाया, अय पानेवाडीच्या बाया, तुमचीच आहे ना? काय रत्न दिले बाई गावाला. अगं बाय माझा पिंट्या. पोरांनो पटपट पटत. महाराज लॉकडाऊनच्या आधी गाजलेलं गाणं वो बुलाती है. पोरांनो माझ्या मामाची पोरगी 1 नंबर दिसते साडीवर, तिला याचा बाप मेला गाडीचा हप्ता बरोबर, त्याच्या बापाच्या गाडीचे हप्ते भेटले ना महाराज. पोरांनो शेवटचा प्रश्न, ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला 2ऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला? चूक त्यांची नाही महाराज. फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच निघणार. फॅक्टरी बँड्रेड लागते दादा. असली लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे. यांना बाबूराव माहित आहे, आमदार माहित आहे, ज्ञानोबराय. चूक त्यांची नाहीच आहे दादा. आमच्या घरात कधी परमार्थच नाही महाराज. 8वीचं पोरगा 8वीचं मावा सोडत होतं, माझ्या समोर आलं. मी म्हणलं तुला लाज वाटते का गाबड्या? हां चड्डीतला पॅन्टी त्याचा तेव्हा तर मावा चोळायला लागला. ती मला म्हणलं ए तू कोण? महाराज बिराज मंडपात. झालं ना कीर्तन, आता बॉम्ब लायचं नाही. मी काय म्हणणार महाराज. मी आपलं गप बसले. समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं का र? आताच म्हणलं तर बापाला भीत नाही. ती म्हणला ए बापाला भिणाऱ्यातला मी नाही. म्हणलं मागं का घेतली? ती म्हणला ती जात त्यातलीच अर्धी मागते म्हणून मागं घेतली. तर बापच या जातीचा, पोरग काय माळकरी निघणार आहे का दादा? अरे परमार्थ बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल यावडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, ती माया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं भाग्य लागतं दादा. आईची कूस पावन लागते तेव्हा लेकरं चांगली जन्माला येतात. माझ्याची जाऊची पुण्य आई कशी आली फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्म, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्म. नाही वाजवा रे बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज दादा. आवाज विको. अय बाया टाळ्या वाजवा. अय पाठीमागं उभं राहिलेल्या जाती टाळ्या वाजवा. ज्याला छत्रपती शिवरायाचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवाल. मराठीत सांगते पानेवाडीकर, जे भारतात जन्माला आले ती औलाद टाळी वाजवल, आणि जी पाकिस्तानात जन्माला आली ती जात टाळी वाजवायची. अय मधले वाजवा जरा, जरा स्वाभिमान वाटू द्या राजांचा. हातवरी करा, त्याशिवाय कळत नाही किती वाजवत आहे. शपथ घेतली स्वयराजाची, आज्ञा होती माझी दावणची. शपथ घेतली स्वयराजाची, शिकवण जन कल्याणाची. जगद्गुरु तुकोबांची स्वराज्याची तोरण बांधिले, तोरण गड्डा हल्ला. स्वराज्याची तोरण बांधिले, तोरण गड्डा. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज नशा आहे दादा नशा.
अरे वैद्य ने हमें बीमार लिख दिया, वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया। महाराज वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया। शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। औषध दादा ह्यांना चढल्यावर बघा ना कशी डुलत येते, ह्यांना इथं नाही जमत, ह्यांना वरातीत लागतं। शांताबाई महाराज जीवनात लक्षात घ्या, लय अवघड आहे बरं का। चांगल्या गोष्टीचा आदर कदर असली पाहिजे, पण शेवटी कसे ही दुनिया आहे हो, कुणाकडनं नीतिमत्तेची अपेक्षा करायची। ज्या जाती मतदानाचे पैसे खातात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे का? तुमच्या भागातलं तुम्हाला एक सांगू का, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही दुनिया आहे ना दुनिया, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए। भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादों के लिए, हम भी मरे किन हराम जादों के लिए। कुणासाठी मेलो, मरून फायदा आहे का? ह्या जातीच्या तोंडावर हसू सुद्धा नाही, कसनुक हसत सुद्धा नाही तू मनातून, खौट शेंगदाणा। म्हणजे मनातून हसत नाही ना तसलीच जात अटॅक नंबरती आला की गेला महाराज, ती मधल्यामध्ये ठेवतो ना, आणि तसली जात कधी दगा करण भरोसा। किती मोठा इनोद सांगा ती नुसतं असं वाटतं खेटार काढावून खा स्वतःच्याच गालात, त्याच्या नाही। महाराज काळा भंगार माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या, गोडच दिसतो। गोरा गरगरीत असू द्या पण नासक्या कांद्यागत तोंड असू द्या, त्या जातीकडे बघू वाटत नाही महाराज, म्हणून आनंदी राहायचा। बरं मी काय तुमचं वाटोळं केलंय का? ऐ बाया केलंय का? पुरुष मंडळी तुम्ही माझ्यावर रुसावा असं आपलं काही नातं, मी काय तुमचा इवाय नाही जावाय नाही, तुमची मिहुनी नाही, माझ्यावर रुस आहे। माझा काय तुमच्या बांधाला बांध नाही, घराशेजारी घर नाही, गावाशेजारी गाव नाही, मी काय तुमच्या भाऊकीत नाही। आणि आमचा मावळा दररोज चौकात बरोबर येईल तिला म्हणतो तिरी मस्त मस्त दोने मीने तिला कमी गे। अरे तुझी चैन बघ, तिची चैनीची वाट बघतोयस, जरा विचार करा पोरा हो। अरे कशावरही काय प्रेम करताय, आणि तुम्ही कुत्र्यासारखं पोरीच्या मागे लागाव। अरे असं जगा, अरे असं जगा, तुम्ही काय पोरीच्या मागे लागताय? पोरीच्या बापानं तुमच्या मागे लागलं पाहिजे, माझी पोरगी कर म्हणून, त्याला जगणं म्हणायचं, कुत्र्यासारखं जगायचं नाही। आणि तुम्हाला बी सांगते पोरी हो, ह्यांच्या बोलण्यात येत जाऊ नका महाराज। इलेक्शन होस तर प्रचार करणारी जातही एकदा सत्तेत आले की जनतेचा नायनाटच आहे, म्हणून तुम्हाला सांगते ह्यांच्या बोलण्यावर काय बोलतो महाराज हिला, तू काय दिसती, तू काय हसती, तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी चंद्र सूर्य आणीन। तुझ्या काय बापाचा सातबारा आहे काय वर चंद्र सूर्य आणायला? तू फक्त हो म्हण, जीव दिन जीव। अरे एवढाच होतो आलाय तर जा सीमेवर लढ, देशासाठी दे। अरे तुझा बाप वरमान करून सांगेन ना तुझ्या मरणाचं कारण, दे तिथं जीव दे ना। अरे प्रेम त्याला म्हणायचं, तिथं जा, तिथं नाही हितच, तुम है तो जिंदगी है। आणि ही बी काय नटती, काय झटक देती, ही तरी काय गुणाचा माल आहे का? कॉलेजला जायच्या 3 तास अगोदर आरशासमोर उभं राहते, 3 तास नाही नाही ते खड्डे भरीती। माझी माय डांबरीचे खड्डे किती भरले तरी काय रस्ता नवीन होतो का? जी हाय तीच आहे। त्या आरशाला विचारती सांगा मी कशी दिसते? डुकरीन दिसती, डुकरीन, जरा स्वतः चांगली दिसत नाही बरं का। तुला काय वाटतं तू इंद्राच्या, तुला वाटतं काय तू इंद्राची अप्सरा आहे? सुंदर दिसायचं ना पुरी, मी तुमच्या मैत्रिणीसारखी आहे, सख्या बहिणीसारखी पायाला हात लावून सांगते। माझं एक वाक्य पदराला गाठ बांधून न्या बरं का माता मावल्या। ज्यांच्या पुरी आल्या ज्यांच्या नाही आल्या घरी जाऊन सांगा पोरींना, तिला म्हणावं हे बघ बाई, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग झाकावा असं जिंदगीत कधी होऊ शकत नाही, म्हणून चारित्र्य जप। एवढंच सांगा माता मावल्या। तिला म्हणा हे बाह्या अंगाने नखरे करू नको, लय बाया
इगो तर लय बायाला, अहंकार तर लय सौंदर्याचा आहे, आणि बोलल्यावर तर राग येतो. महाराज जरा अवकातीत राहा, हे आपलं नाही. महाराज हे जे आहे ना, आज जवानी पर इतरने वाले कल पछताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. 4 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार, वरली दोरी तुटल्यावर तुला डॉक्टर काय करणार. काही नाही दादा, हे आपलं आहे का. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. दादा आपलं काहीच नाही. मग जपायचं आहे ना, चारित्र्य जपा. बनायचं आहे ना, कर्तृत्ववान बना. महाराज तुम्हाला प्रगती होत नाही त्याचं एकमेव कारण तुमच्याकडे जिद्द नाही, बिलकुल नाही. आमच्या पोरांचं कसं, खेती करने गया तो झांगा झुंगा, मच्छी पकडणे गया तो टांगा टुंगा, आणि महाराज बन गया तो उलटा टांगा. असा धंदा आहे महाराज. आम्ही एका गोष्टीवर ठामच नाही. पोरं कशी तुम्हाला सांगू का, एक पोरगा इष्टीत चढला आणि कंडक्टरला म्हणला 2 तिकीट द्या. किती? 2. पोरगा 1. कंडक्टर म्हणला साहेब एकटंच दिसतंय, तिकीट 2. ती म्हणला 1 हरवलं तर. कंडक्टर आगाऊ होता. कंडक्टर म्हणला साहेब दुसरं बी हरवलं तर. पोरगा म्हणला माझ्याकडे इष्टीचा पास आहे. अरे तू काय मूर्ख आहे का, एसटीचा पास आहे म्हणलं तिकटाची गरज आहे का. मग जे आहे ते घ्या ना. मित्राचं बघून सायन्स घेतलं, ह्याला 38% मार्क. लाज तर वाटते का जीवाला जरा. अरे जे तुझ्याकडे आहे ते शोध. अब्दुल कलामांचं वाक्य आहे, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उड़ा देते हैं. जिद्द पाहिजे दादा, जिद्दीशिवाय कारभार नाही. उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्यानीन मनोरथ है, नहीं सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. कुठलेही कार्य सिद्धीला न्यायचं मनात ठेवून चालत नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरिण जात नाही. सिंहाला आपली भूक भागवायची म्हणलं हरिणाच्या पाठीमागे पळावं लागणार आहे. कार्यसिद्धीला न्यायचं म्हटलं जिद्द कर्म करावं लागणार आहे. आम्हाला वाटतं दे रे हरिण पलंगावरी जमत नाही. काही नाही दादा, पण आता काही म्हणा बरं का, कोरोनानं माणसाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. काही म्हणा, मला तर कोरोनामुळं कळलं लग्नाला बामण लागत नाही. मला कोरोनामुळं कळलं बिना मामाचं सुद्धा लगीन होतंय. महाराज किती श्रीमंत माणूस असू द्या, कुणी कुणाचं नाही, निस्ता पॉझिटिव्ह निघू द्या. बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकरी टाकती, खा टच नाही. महाराज कशाची बायको महाराज. अनय पोरं हो, तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडची टेस्ट घ्यायची असेल ना, टेस्ट, तिला फक्त आता रात्री 12 वाजता घरी गेले ना, फक्त एक फोन करा आणि तिला म्हणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. तिनं जर भेटायला आली तर मी बी पाटलाची नाही बरं का. महाराज काय प्रेम भीम नाही बरं का. हे सगळा वरवरचा धंदा आहे. काय प्रेम आहे, कुणाचं प्रेम आहे, कुणाची पोरगी कुणाचा पोरगा. 10 दिवसाच्या सुखापायी आईबापाचं नाव घालवता लाजा वाटत नाही तुम्हाला. अरे जे आईने रक्ताचं दूध करून पाजलं, बापानं रक्ताचं पाणी करून पोसलं. हा अरे कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, त्या बाईबापाच्या अंतरुणाजवळ जा, त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्या पडलेला चेहरा बघा, नजरेत नजर घालून उभा राहा. हिम्मत आहे का. अरे त्यांच्या पायाला हात लावून वचन घ्या, आकाश ठेकणं पडेल, इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. संपलं कीर्तन दादा. काय लागतं जिंदगीत अजून.